पुन्हा वर्क फ्रॉम होम सुरू करा. पुढचं वर्षभर सोनं खरेदी करू नका. पेट्रोल डिझेल जपून वापरा आणि परदेशी प्रवास टाळा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हैदराबादमध्ये एका रॅली दरम्यान अशी अनेक आव्हानं भारतातील जनतेला केली आहेत आणि ते ऐकून अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. पण हे सगळं ऐकून सामान्य नागरिक म्हणून तुम्हालाही प्रश्न पडला असेलच की का पुन्हा नोटबंदीसारखे हाल होणार आहेत का, की कोरोनासारखं पुन्हा घरातच बसावं लागणार आहे. मोदींनी नेमकं असं का म्हटलंय आणि यामागे कोणतं मोठं संकट लपलंय, भविष्यात असं कोणतं मोठं संकट ओढवणार आहे, तेच सोप्या भाषेत समजून घेऊयात. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. आपण गेल्या 2 वर्षांपासून रशिया युक्रेन युद्ध पाहतोय, पण आता पश्चिम आशियात सुरू असलेलं अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातलं हे युद्ध भारतासाठी जास्त धोक्याचं ठरतंय. का? कारण भारत आपल्या गरजेचे 80%हून जास्त तेल बाहेरून मागवतो. जेव्हा जगात युद्ध पेटतं तेव्हा सप्लाय चेन विस्कळीत होते. तेल महाग होतं. तेल महाग झालं की वाहतूक महागते आणि वाहतूक महागली की तुमच्या ताटातली भाजी सुद्धा महाग होते. मोदींना हेच सांगायचंय की बाहेरून येणारं संकट आपल्या दारापर्यंत आलंय. त्यामुळे मोदींनी कालच्या रॅलीत जी काही आव्हानं केली आहेत त्याचे नेमके अर्थ समजून घ्यायला हवेत. आधी मोदींनी फॉलो करायला सांगितलेल्या त्या गोष्टी कोणत्या आहेत ते पहा आणि त्यामागचं महत्त्वाचं विश्लेषण सुद्धा पहा. पहिलं म्हणजे सोने खरेदी करू नका. आपण सोनं मोठ्या प्रमाणात आयात करतो, त्यासाठी देशाला डॉलर मोजावे लागतात. जर आपण सोनं खरेदी कमी केली तर देशाचा परकीय चलनसाठा वाचेल. दुसरं म्हणजे पेट्रोल डिझेलचा जपून वापर. प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. मेट्रो किंवा इलेक्ट्रिक गाड्या वापरा. यामुळे कच्च्या तेलाची आयात कमी होईल आणि इतर देशांवरची डिपेंडन्सी कमी होईल. तिसरं म्हणजे वर्क फ्रॉम होम हे पुन्हा सुरू करा. याचं कारण लॉकडाऊन नाही आहे तर इंधन बचत आहे. रस्त्यावर गाड्या कमी आल्या तर इंधन वाचेल आणि प्रदूषणही कमी होईल. चौथं म्हणजे खाद्यतेलावर मर्यादा. भारताला दरवर्षी खाद्यतेल आयातीसाठी अब्जावधी डॉलर्स खर्च करावे लागतात. पाचवं म्हणजे परदेशी प्रवास टाळणे. डेस्टिनेशन वेडिंग विदेशात करण्याऐवजी भारतात करा, यामुळे पैसा देशातच राहील. सहावं म्हणजे परकीय उत्पादनं टाळा. जेवढं शक्य आहे तेवढं स्वदेशी वापरा, जेणेकरून आपलं चलन देशाबाहेर जाणार नाही. मोदींनी फक्त शहरी लोकांनाच नाही तर शेतकऱ्यांना सुद्धा सावध केलंय. रासायनिक खतांचा वापर 50% कमी करायला सांगितलाय. का? कारण खतं बनवण्यासाठी लागणारं साहित्य आणि गॅस हे सुद्धा आपल्याला आयातच करावं लागतं. त्याऐवजी नैसर्गिक शेती आणि डिझेल पंपाऐवजी सौर पंप वापरल्यास शेतीचा खर्च कमी होईल. आता प्रश्न पडतो की परिस्थिती इतकी गंभीर आहे का? मोदींनी वर्क फ्रॉम होमचा उल्लेख केल्यामुळे अनेकांना वाटतं की पुन्हा लॉकडाऊन लागणार का? तर उत्तर आहे की हा लॉकडाऊन आहे, पण हे कोरोनासारखं आरोग्याचं संकट नाहीये, पण हे आर्थिक संकट नक्कीच आहे. नोटबंदीच्या वेळी रोकड कमी होती. आता परकीय चलन वाचवण्यासाठी लढाई आहे ही. आपण जर आज सावध झालो नाही तर श्रीलंकेसारखी परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही, जिथे पेट्रोलसाठी रांगा लागल्या होत्या. मोदींना हेच टाळायचं आहे. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या सगळ्याचा तुमच्या खिशावर आणि तुमच्या गुंतवणुकीवर नेमका काय परिणाम होणार आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला एकदा मार्केटचं गणित सोप्या भाषेत समजून घ्यावं लागेल. खरं तर मोदींच्या या आव्हानांमुळे शेअर बाजारात मोठी उलथापालथ होऊ शकते. याचे 2 स्पष्ट गट पडतील. कोणत्या क्षेत्रांचं दिवाळी निघू शकतं आणि कोणाची दिवाळी होऊ शकते हे पाहूयात. सर्वात आधी ज्वेलरी सेक्टर. जर देशाने वर्षभर सोनं खरेदी न करण्याचं आव्हान पाळलं तर टायटन, कल्याण ज्वेलर्स आणि सेन्को यांसारख्या मोठ्या कंपन्यांच्या विक्रीत मोठी घट होऊ शकते. मागणी कमी झाली की त्यांचे शेअर्स पडण्याची शक्यता असतेच. दुसरं म्हणजे ट्रॅव्हल अँड एअरलाईन्स. परदेशी प्रवास टाळण्याच्या आव्हानांमुळे इज माय ट्रिप, मेक माय ट्रिप आणि इंडिगो सारख्या एअरलाईन्स कंपन्यांच्या व्यवसायावर तात्पुरती बंदी येऊ शकते. पुढचं म्हणजे ऑटोमोबाईल. इंधन बचतीमुळे पारंपरिक गाड्यांची मागणी कमी होऊ शकते, पण या उलट कोणत्या क्षेत्रांची चांदी होईल ते सुद्धा पहा. पहिलं म्हणजे इलेक्ट्रिक वाहनं. पेट्रोलला पर्याय म्हणून लोक आता ईव्हीकडे वळतील. त्यामुळे टाटा मोटर्स आणि महिंद्रा यासारख्या कंपन्यांना सुगीचे दिवस येतील. दुसरं म्हणजे रिन्युएबल एनर्जी. डिझेल पंपांना सौर ऊर्जेचा पर्याय दिल्यामुळे सुझलॉन, टाटा पॉवर आणि अदानी ग्रीन या कंपन्यांचे शेअर्स रॉकेटच्या वेगाने वर उडू शकतात. चौथं म्हणजे IT सेक्टर. पुन्हा वर्क फ्रॉम होम सुरू झालं तर सॉफ्टवेअर आणि क्लाउड सेवांची मागणी वाढेल. यामुळे TCS, इन्फोसिस आणि विप्रो यासारख्या कंपन्यांना पुन्हा चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. पण या सगळ्यामुळे सर्वसामान्य माणूस म्हणून तुमच्या खिशावरचा भार कसा कमी होईल तर सांगतो. जेव्हा आपण बाहेरच्या देशातून तेल किंवा सोनं विकत घेतो तेव्हा आपल्याला ते डॉलरमध्ये घ्यावं लागतं. त्यामुळे ते गणित सोपं आहे. आपण जितकी जास्त आयात करू तितकी जास्त डॉलर्स देशाबाहेर जातील आणि आपला रुपया कमकुवत होईल. रुपया पडला की महागाई वाढते. मग आता जर मोदींनी आवाहन केलं आहे तर मोदींचा प्लॅन नक्की काय? तर आपण सर्वांनी मिळून तेल, सोनं आणि परदेशी वस्तूंचा वापर कमी केला तर भारताचे अब्जावधी डॉलर्स खरंच वाचतील. हो, कारण जेव्हा देशांकडे डॉलरचा साठा वाढतो तेव्हा रुपया मजबूत होतो आणि एकदा का रुपया मजबूत झाला की आंतरराष्ट्रीय बाजारात आपली खरेदी स्वस्त होते, ज्यामुळे पर्यायाने महागाई कमी व्हायला मदत होते.
जर तुम्ही गुंतवणूकदार असाल तर आता फक्त पारंपरिक विचार करून चालणार नाही. भविष्यात जे क्षेत्र इंधन बचत आणि स्वदेशीवर भर देणार आहे तिथेच पैसा वाढणार आहे. ही वेळ घाबरून जाण्याची नाही आहे, तर आपली गुंतवणूक स्मार्टपणे बदलण्याची आहे. थोडक्यात सांगायचं तर मोदींनी सुचवलेली ही काटकसर सुरुवातीला टोचणारी वाटली, तरी ती आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला ICUमध्ये जाण्यापासून वाचवण्यासाठी दिलेला एक डोस आहे असं समजा. हे नोटबंदी किंवा कोरोनासारखं संकट नाही आहे, पण हे एक नियोजित पाऊल आहे. मोदींनी दिलेला हा इशारा घाबरवण्यासाठी नाही आहे, तर आपल्याला आत्मनिर्भर बनवण्यासाठी आहे. जागतिक युद्धाच्या काळात जर आपण आपली काटकसर पाळली तर भारत या मंदीतून सुखरूप बाहेर पडेल. तुम्हाला काय वाटतं? रुपया मजबूत करण्यासाठी आपण आपला वैयक्तिक मोह आवरू शकू का? तुमच्या गुंतवणुकीचा प्लॅन आता काय असेल? तुम्हाला काय वाटतं? पुढचं 1 वर्ष आपण खरंच सोने खरेदी किंवा पेट्रोलचा वापर कमी करू शकतो का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच सखोल विश्लेषणासाठी लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.